आज लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवाला सुरुवात होईल। आज निवडणूक आयोग लोकसभेची घोषणा करणार आहे। आजपासून आचारसंहिता सुरू होणार आहे आणि लोकसभेचा बिगुल वाजल्यानंतर काय नेमक्या लोकांना वाटतंय। आपण या माढा लोकसभा मतदारसंघातील बंडिशेगाव या गावात आलेलो आहोत। सगळ्या गावातली ज्येष्ठ मंडळी असतील, सर्वच मंडळी आता पारावर आपल्याला बघायला मिळत आहेत। काय मूड काय, कोणाकडे जायचं, मतदान कोणाला करायचं? मोदीला। बाकी कोण आहे विरोधात माहिती आहे का? काय कुणी काय असे नसे, वर काम त्याचं आहे। बर, आज देशाला कुठनं कुठं नेलंय, काय केलंय, आज सैनिकाची अवस्था काय होती, आज काय झाले। पहिल्यांदा आम्हाला हुकूम द्यायचा होता की बाबा हुकूम कुठनं येतोय, दिल्लीत आम्हाला बॉर्डरची माणसं विचारायचे, हो आमचा हुकूम खिशात आहे, तुमचा हुकूम दिल्लीत येतोय। आज सैनिक फ्रीमध्ये आहे। मोदीला आपण त्यांच्याशी बोलू। मोदीला होय, ही तर म्हणते कोणाला मत करण्यासारखं काय राहिलं नाही। का बरं राहिलं नाही? मोदीला केंद्रामध्ये मोदीच पाहिजे। हां, त्यामुळे केंद्रामध्ये मोदीच पाहिजे, कारण त्यांनी 370 कलम हटवलं, राम मंदिरासारखा प्रश्न मिटवला आणि समान नागरिक कायदा आता पुढच्या वेळेला आता आल्यानंतर अंमलात आणतेच, त्यामुळे ती गरज आहे त्याची। हॅलो, कोणाला मूड काय? काँग्रेसला हा राहुल गांधी। हा राहुल गांधीला मत 100% सत्ता बदल करणार। हा गाव आपलं तर द्यायचं, आता सगळ्या जनतेचं म्हणून काय असेल ते असेल। काय करायचं, कोणाला मत टाकायचं? काय झालंय, महाराष्ट्र सरकारनं मराठा समाजाचं आरक्षण हा प्रलंबित ठेवल्यामुळं मराठा समाज योद्धा मनोज जरांगे पाटील जो काय आदेश देतील त्या पद्धतीनं मराठा समाज हा राज्यातला काम करणार आहे। त्याच्यामुळं कोण आलं कोण गेलं ते सगळी एकाच माळाचं म्हण येतं। त्याच्यामुळं काय लय महत्त्व ह्या लोकसभेली निवडणुकीत काय देणार नाही। म्हणजे थोडक्यात जरांगेंचा आदेश तो समाज पाळणार। कुठं जायचं मतदान? मतदान आता कसं द्यायचं ती काय त्या वेळेला ठरल। आज भाजपनं जी काय उमेदवार उभा केला आहे निंबाळकर साहेबाचं काम चांगलंच आहे, बरंच आहे। थोडंसं जायचं मतदान मोदीला। शरद पवार तुतारी मोहिते उभारतील का? उभारतील, निवडून येतील हो 100%। शरद पवार द्यायचं। काय झालं मूड काय वाटतं? मनातलं सांगायचं आपण काँग्रेस आहे, आपण अटल सांगा की मग काय? काँग्रेसलाच द्या, काँग्रेसलाच द्या। काँग्रेसला मतदान द्यायचं। हो, कुणाला करायचं? मोदी कुठं जायचं मामा? शरद पवार। किती सांगा, लोकसभा निवडणूक लागली आहे, मोदीला मत का राहुल गांधी, शरद पवार इकडे मत, कुणाला मत द्यायचं? काय वातावरण, कोणी चांगलं केलंय तुमचं, काय वाटतंय? मोदीलाच मत का? आता धान्य चारतोय आपल्याला, धान्य पुरवतोय मोदी धान्य पुरवतोय, मग काय म्हणून मोदीलाच मत। आता काय करायचं? उमेदवार कोण आहे माहितीये का तुम्हाला? इथला खासदार कोण आहे? एवढं नाही माहित कोण आहे खासदार, काय माहित नाही। निंबाळकर म्हणून आहे। मोदीला नसतं सोहळा, मोदीला नसतं। मग कुणाला असती सांगायची, कोणाला द्यायची? जी आहे तुमच्या मनातलं आहे ती सांगा। हो, कोणाला असतं मत? द्यायचं, आपलं चांगलं करेल त्याला। मग काय म्हणजे पाण्याला बघते त्याला द्यायचं। आता गेल्या बारीनं बी मोदीलाच टाकलं होतं आपण। आता ह्या बारीनं आता काय होते काय म्हण, कोणाला द्यायचं? आता तुम्ही कुणाच आहे आम्हाला काय माहित आहे? आम्ही कोणाच नाही, तुम्ही मत देणार आहे, आम्ही कोणाचं काय करायचं? मत तुम्ही देणार आहे, कोणाला द्यायचं? म्हणजे भाजपला द्यायचं मोदीला का काँग्रेस राहुल गांधी ह्यांच्या गटात द्यायचं, कोणाला द्यायचं? आता घरचे सांगेल त्याच्यावर असतंय बघा। बर, घरच्यांनी गेल्या वेळी मोदीला टाकायला सांगितलं होतं का? आम्हाला नाही एवढं कळत। तुमचं तुम्ही ठरवायचं मत तुमचं। आता दिला पण मत देणार, पण गॅस कमी करायला पाहिजे। त्यांनी 100 रुपयाचं गॅस दिलं, 1100 रुपये गॅस भरून घ्यायला लागली ती, मग परवडणार म्हणून मग त्यांनी जरा सस्ताई करायला पाहिजे। तिकडल्या गावाला त्यांनी लय चांगलं केलं, आमच्यात पण चांगलं केलं त्यांनी, पण जरा तर त्याचा काहीतरी आम्हाला फायदा करून द्या ना। कोणाला द्यायचं मत? आता इलेक्शन मोदीलाच द्यायचं, मोदीलाच द्यायचं। मोदीलाच द्यायचं।
मोदीलाच मत द्यायचं, पण सरकारनं मुलींना अजून मुलांना पण सोय करायला पाहिजे. आम्हाला किती जर आम्ही मराठी असलो तर आम्हाला शिक्षणालाही पैसे कमी पडतात. आम्ही आता सध्या रोजगार करून आलोय. हां, त्यामुळं आम्हाला मुलांना पैसे कमी पडतात. मत मोदीला मोदीला मत देणार, पण आमच्या मुलांचं भविष्य त्यांनी बघायला पाहिजे. मावशी काय करायचं? मतदान आलं की आता? आलं की मतदान द्यायचं की मत मोदीला. मोदी द्यायचं की मोदीला मत. पण त्याने काय आता ती गोल्डनची कार्डी काढली, ती आमच्यापर्यंत पोच झाली नाही. ती कार्डी काय आजारी पडलं एखादं काय झालं तर त्याची नाही मिळाली आम्हाला अजून. त्याने दे पाहिजे ते आमची वेळेच्या वेळेला आणून. ही गॅस ही आम्ही मालमजुरी करून खाणारे माणसं तुमच्या देखतच कामावरून आले. आता तुम्ही आता रानातच बोलताय का घरी बोलता का आम्हाला? मग असं आहे म्हणलं ना, जरा स्वस्त आहे आम्हाला कुठली तर द्यावा की त्याने थोडीफार सवलत. काय वातावरण कोणी चांगलं केलंय तुमचं? काय वाटतंय? मोदीलाच मत का? आता धान्य चारतोय आपल्याला, धान्य पुरवतोय मोदी. मोदी धान्य पुरवतोय. मग काय मावशी इलेक्शन आले, मतदानाचं काय करायचं? मतदान द्यायचं की आपण मोदी सरकारला. मोदी सरकारला मतदान द्यायचं. कारण मोदी सरकारनं गोरगरिबांना अनेक सुविधा दिलेल्या आहेत त्या. हो, रोजगारांना रोजगारासाठी काय बी दिलेलं आहे, घरकुलं दिलेली आहे, ती आंधळ्या पंगळ्याला पैसा दिलेला आहे. कारण म्हणजे ती काय म्हणते ती श्रावण बाळ, म्हातारी माणसं, अजून शेतकऱ्यांना सुद्धा 2 एकराचं किंवा 5 एकराचं ती काय असेल ती मला शेती नाही साठी शेतकऱ्यांना सुद्धा पैसा दिलेला आहे. ती महिन्या 500 का 1000 रुपये ती काय ती पण कोणी सुविधा काढल्या? मोदीनं काढल्या. लोकसभा लागली की आता? हा, मग आता मोदी बरा. मोदी बरा. बर, मोदी बरा आहे. जरा देतो 6,000 रुपये आपलं. हा, आपलं हानती पैसे आपल्याला देतो माघारी. पैसे देतोय आपला आणतो ते आपल्याला देतोय म्हणायचं. बरं आहे तरी मी मोदीलाच द्यायचं. तरी द्यायचं मोदीलाच. मरच त्याला खुश राखायचं. हो, मग मेल्यावर काय अडचण नाही. परत कोण द्यायचं 6,000 रुपये? ठाकरेला. ठाकरे चांगले केले. ठाकरे उद्धव ठाकरे ना. मतदान लोकसभा आली आहे. बर, काय काय कोणाचं हवा वाटते? हवा वय शरद पवाराची. शरद पवारांची. मतदान करायचंय का कोणाला करायचं? काय कोण चांगलं केलं वाटते? चांगलं केलं या ठाकरेनं. ठाकरेनं. बरं, ठाकरेला द्यायचं मत. हां, ठाकरेला द्यायचं मत. ठाकरेला. हवा वातावरण काय आहे? काय बदल घडवायला पाहिजे जरा. बदल घडवायचा तरच आपलं म्हणजे थोडा इंडिया स्थिर. म्हणजे देशात घडवायचा का देशात राज्यात सगळीकडेच बदल घडला तर प्रत्येक 5 वर्षाला बदल घडायला पाहिजे. एकंदर अजून शरद पवारांच्या गटाचा उमेदवार नाही आहे, म्हणजे इंडिया आघाडीचा उमेदवार नाही आहे. भाजपने रणजित निंबाळकरांनाच उमेदवारी दिलेली आहे. गावोगावी संमिश्र मतं मिळतात. आपण अजूनही बोलू. कोणाला मतदान करायचं? काय वातावरण मूड काय? महाविकास आघाडी. महाविकास आघाडी म्हणजे पवारांची पार्टी. शरद पवार महाविकास आघाडी जो उमेदवार देईल त्याला मतदान करा. तर एकंदर सर्वच ठिकाणी सध्या असं संमिश्र मतदान आहे. काही जणांना काँग्रेस आवडतंय, काही जणांना मोदींचा चेहरा आवडतोय आणि काही जणांना शरद पवार देतील त्या उमेदवाराला मतदान करायची ही त्यांची भूमिका आहे. एकंदर अजून लोकांचा कौल निश्चित झालेला नाही आहे. अजूनही शरद पवारांच्या गटाकडनं म्हणजे इंडिया आघाडीचा उमेदवार जाहीर झालेला नाही आहे. या उमेदवार आता कोण देतोय याच्यावर या पुढचं भवितव्य अवलंबून असणार आहे आणि यानंतर लोकांची मतं त्या पद्धतीने तयार होणार आहेत. सध्या तरी लोकांना जेवढा मोदी प्रिय आहे तेवढीच इंडिया आघाडी प्रिय आहे. त्यामुळे आता काही जण इंडिया आघाडीकडे जायचे म्हणतात, काही जण मोदींकडे जायचे म्हणतात. कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाणी, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.